राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्द्यावरून युती आणि आघाडीत संभ्रमाचं वातावरण आहे। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने वेगवेगळ्या ठिकाणी 4 पक्षांशी युती केली आहे। शरद पवार यांनी एकाच वेळी 4 दगडांवर पाय ठेवलाय। पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। राज्यातील महानगरपालिकांमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीनं सर्वसमावेशक भूमिका घेतली आहे। प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहून पवारांची राष्ट्रवादी निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे। एकाच वेळी पवारांच्या राष्ट्रवादीनं राज्यात 4 दगडांवर पाय ठेवलाय। वेगवेगळ्या ठिकाणी शरद पवारांनी 4 वेगवेगळ्या पक्षांसोबत आघाडी केल्यानं सत्ताधारी आणि विरोधी पक्षात गोंधळ उडवून दिलाय। कुठे सत्तेत असणाऱ्या अजित पवारांसोबत आघाडी, तर कुठे वंचित, कुठे काँग्रेस आणि कुठे ठाकरेंसोबत शरद पवारांची आघाडी झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईत शरद पवारांनी ठाकरे बंधूंसोबत जाण्यास पसंत केलंय। नवी मुंबईत पवारांची ठाकरे बंधूंना साथ, पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत, पुण्यातही शरद पवारांची अजित पवारांना साथ, पनवेलमध्ये शरद पवार काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी सोबत, केडीएमसी मध्ये शरद पवार काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी सोबत, संभाजीनगरात शरद पवार वंचित बहुजन आघाडी आणि मनसे सोबत। महाराष्ट्रात पवारांच्या राष्ट्रवादीनं कुठं कोणत्या पक्षासोबत आघाडी केली याची थेट यादीच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी वाचून दाखवली आहे। या ठिकाणी स्वबळावर लढतोय। त्याचबरोबर काँग्रेस बरोबर 11 ठिकाणी आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना 11 ठिकाणी आहे। त्याच्याचबरोबर मनसे बरोबर 5 ठिकाणी आहे आणि NCP अजितदादा गटावर 3 ठिकाणी आहे व इतर पक्षाच्या बरोबर पनवेल, कोल्हापूर, सांगली, जळगाव, अमरावती, इचलकरंजी, वसई, विरार या ठिकाणी 7 ठिकाणी आम्ही अलायन्स करतो आहे। वेगवेगळ्या पक्षाचे असलेल्या अलायन्स करत असताना साधारणतः 2869 पैकी 700 ते 750 ठिकाणी आम्ही निवडणुकीला उमेदवार उभे केलेले आहे। संबंधित जिल्ह्यातील राजकीय समीकरण पाहून कुणासोबत आघाडी करायची याबाबतचा निर्णय केल्याचा अनिल देशमुख यांनी म्हटलंय। जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे। त्या जिल्ह्यातील राजकारण पाहून त्या जिल्ह्यातील कशा पद्धतीनं एकत्रपणे बसून दोन्ही पक्ष एकत्र येतील आणि कशा पद्धतीनं आपल्या पक्षाला जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील या दृष्टीने सर्व पक्षांनी त्या जिल्ह्यामध्ये भूमिका घेतली आहे। त्याच्यामुळे म्हणजे एकीकडे एका पक्षाबरोबर दुसरीकडे, दुसऱ्या पक्षाबरोबर तिसरीकडे, तिसऱ्या पक्षाबरोबर हे सर्व पक्षाच्या बाबतीत झालेलं आहे। समाधानकारक जागा वाटप न झाल्यानं अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी फुटली। पवारांच्या राष्ट्रवादीनं देखील बऱ्याच ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला। मात्र अनेक पालिकांमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीनं वेगवेगळ्या पक्षासोबत आघाडी केली। त्यामुळे यामागे पवारांची नेमकी रणनीती काय असा सवाल उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास। ठाण्यामध्ये भाजपचे स्थानिक नेते जागा वाटपावरून नाराज आहेत। सन्मानजनक जागा न मिळाल्याची खंत भाजप आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली। तसंच वरिष्ठांच्या आदेशामुळे ठाण्यात युती केल्याचंही त्यांनी म्हटलंय। पाहूयात। इथे युती व्हावी हा त्यांचा आग्रह असणं हे जरी स्वाभाविक असलं तरी त्याला एक प्रकारचं काही कमी काही जास्त करून भारतीय जनता पार्टीला देखील त्यांनी योग्य पद्धतीने सन्मान द्यायला पाहिजे होता। पण आवश्यक त्या आम्ही ज्या जागा सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये कुठेही काही फार मोठा आम्हाला दिल्या गेल्या नाही। ठाण्यात भाजप शिवसेनेमध्ये युती झाली असली तरी भाजप आमदार संजय केळकरांनी जाहीर नाराजी बोलून दाखवली आहे। ठाण्यातल्या जागा वाटपावरून भाजपमध्ये नाराजीची लाट आहे। शिंदेंच्या आग्रहामुळे ठाण्यात भाजपनं युती केल्याचं रोखठोक विधान संजय केळकरांनी केलं। त्यामुळेच ठाण्यात भाजप उमेदवारांनी बंडाचा झेंडा हाती घेतलाय का असा सवाल उपस्थित केला जातोय। या ठिकाणी या शहरामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये माननीय शिवसेनेचे शिंदे सेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आहेत, राहतात आणि त्याच्यामुळे देखील इथे युती व्हावी हा त्यांचा आग्रह असणं हे जरी स्वाभाविक असलं तरी त्याला एक प्रकारचं काही कमी काही जास्त करून भारतीय जनता पार्टीला देखील त्यांनी योग्य पद्धतीने सन्मान द्यायला पाहिजे होता। पण आवश्यक त्या आम्ही ज्या जागा सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये कुठेही काही फार मोठा आम्हाला दिल्या गेल्या नाही। पण म्हणूनच मी म्हटलं की व्यापक शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपला सन्मान दिला नसल्याची खंत संजय केळकरांनी व्यक्त केली। आग्रही असलेल्या जागा भाजपला न सोडल्याचा आरोपही त्यांनी केलाय।
131 जागांपैकी शिवसेनेनं 87 जागा स्वतःकडे ठेवल्यात, तर भाजपच्या वाटेला केवळ 40 जागा सुटल्या. भाजपनं उघडपणे नाराजी बोलून दाखवल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडनं देखील प्रतिक्रिया देण्यात आली आहे. गेल्या 25 वर्षांपासून ठाणे पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे, त्यामुळेच भाजपच्या वाटेला जास्तीत जास्त जागा सुटल्या. 2017 मध्ये भाजपचे 30 नगरसेवक निवडून आले होते, मात्र तरीही भाजपला केवळ 40 जागा सुटल्या. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच 2 महिन्यांपूर्वी आमदार संजय केळकर यांनी युती जी आहे ती नाकारली होती आणि अशातच त्यांनी जे आहे ते ठाणे महानगरपालिका हद्दीमधील अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे जे आहेत ते उघडपणे मांडले होते. परंतु वरिष्ठांच्या आदेशानुसार ठाण्यामध्ये जे आहे ते युती जाहीर केली आणि यानंतर युती दरम्यान जे आहे ते वाटाघाटी देखील दोन्ही पक्षांमध्ये जे आहे ते करण्यात आल्या. एकीकडे शिंदेंना 87 तर भाजपला 40 जागा देण्यात आल्या. त्यामुळे कुठेतरी भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचे सूर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते आणि याच कारणास्तव आमदार संजय केळकर हे युतीच्या शेवटच्या 2 बैठकांना देखील गैरहजर जे आहे ते राहिले होते आणि त्यांची हीच नाराजी आज त्यांच्या वक्तव्यातून कुठेतरी समोर दिसून आलेली आहे. आधीच जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये अनेक ठिकाणी फिसकटलंय. त्यातच आता ठाण्यात युती झाली असली तरी भाजपात अंतर्गत नाराजी आहे. त्यामुळे या नाराजीचा फटका ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता वर्तवली जाते. शुभम कोळी, झी 24 तास, ठाणे.